म्हणजे पुन्हा एकदा आपल्या रेसिपीमध्ये स्वागत आहे आणि आज आपण बनवणार आहे बाप्पांसाठी मोतीचूरचे मोदक, तेही गुलाबजामुन स्टफ करून। तर तुम्ही लग्नामध्ये दिल जमाई खाल्लीच असेल तर तसेच मोदक आपण आज गणपती बाप्पांसाठी बनवणार आहे। चला तर रेसिपी बघूया। चला तर त्यासाठी आपण घेतलेला आहे इथे 1 कप बेसन, गुलाबजामुन आहेत, हे मी कालच रेडी करून ठेवलेले आहे, तुम्ही रेडीमेड सुद्धा घेऊ शकता। बदाम आणि काजू आहेत, मेलन सीड आणि इथे घेतलेले आहे पिस्ता कट करून। तर इथे मी पुन्हा तुम्हाला दाखवते, हे 1 कप आपण बेसन पीठ घेतलेला आहे। आणि आता हळद ऑप्शनल आहे, कारण कलर याच्यामध्ये आपण खायचा ऍड करणार आहे, हा ऑरेंज कलर आहे। तर आता याच कपाने आपण सुरुवातीला पाणी ऍड करणार आहे, अर्धा कप, ज्या कपाने आपण पीठ मोजून घेतलं होतं। आणि छान मिक्स करून घ्यायचं, याच्यामध्ये गुठळ्या नाही झाल्या पाहिजे। परत थोडंसं पाणी जे राहिलं होतं ते घालून घ्यायचंय आणि परत छान मिक्स करून घ्यायचं आहे। जी कन्सिस्टन्सी आहे ते अजूनही ठीक आहे, त्यामुळे आपल्याला अजून थोडंसं पाणी ऍड करावं लागणार आहे। तर आता मी हे छोटे 2 चमचे पाणी ऍड करणार आहे। तर आता आपलं जे बॅटर आहे ते असं चमच्यावरती घ्यायचं आणि चेक करायचं बुंदीसाठी रेडी आहे का। तर अशी टिप टिप धार पडली की समजायचं आपण याची बुंदी बनवू शकतो। अजून थोडंसं पाणी मी ऍड करते परत, म्हणजे जवळपास आपलं पाणी जे आहे ते अर्धा कप आणि छोटे 3 चमचे झालेले आहेत। आणि आता परत एकदा आपल्याला हे चेक करायचंय, तर असं चमच्यावरती घ्यायचं। आता बरोबर एक टिपका पडतोय खाली, तर असंच बॅटर आपल्याला पाहिजे, झाऱ्याने पाडणार नाही। तर मी ह्या प्लास्टिक पिशवीचा वापर करणार आहे। तर आता माझ्याकडे काही पाइपिंग बॅग नाही आहे, त्यामुळे मी सुद्धा जुगाडच करणार आहे। आणि मला चांगलीच ट्रान्सपरंट पिशवी भेटली आहे घरात, सो हिला आपण कट करून घेणार आहे खालच्या साईडने। तुमच्याकडे पाइपिंग बॅग असेल तर तुम्ही पाइपिंग बॅगने बुंदी सोडा। तर अशा पद्धतीने ह्या बॅगच्या खाली जे एक्स्ट्राचं प्लास्टिक होतं ते मी कट केलेलं आहे। आणि आता ही बॅग ओपन करूया आपण आणि ह्याच्यामध्ये आपण हे बॅटर घालून घेऊया, कारण हे सांडण्याची शक्यता आहे डायरेक्ट ओतायला गेलं तर। तर बुंदी करताना आपल्याला आहे ना बेसन पीठ एकदम बारीक वालं घ्यायचंय। विकतचं बेसन पीठ थोडंसं जाड असतं आणि जाड बेसन पिठाची बुंदी व्यवस्थित पडत नाही, किंवा मग तुम्हाला ते बारीक करून घ्यावं लागेल थोडंसं। चला, आणि आता तुम्ही बघू शकता आपलं जे पीठ आहे ते ओतून झालेलं आहे। आता आपल्याला ही बॅग एकदम अशी टाईट करायची आहे, ट्विस्ट करायची अशी, आणि इथे आपल्याला रबर लावून घ्यायचं आहे। जेणेकरून ह्या बॅटरवरती आपण पुढच्या बाजूला दाब दिला तरी हे मागे आलं नाही पाहिजे। तर हे अगदी व्यवस्थित करायचं असं। आणि आता आपल्याला ह्या साईडला थोडंसं होल करून घ्यायचं आहे, छोटंसं, अगदी छोटंसं होल करायचं आहे, कारण परत लागलं तर आपण मोठं करूया। तर इथं एकदम छोटंसं होल पडलंय, तुम्हाला तापले की नाही हे बघूया आपण। थोडंसं पीठ आपण ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहे, हे लगेच वरती आलंय म्हणजे आपलं तेल तापलेलं आहे व्यवस्थित। तर आता आपण बुंदी सोडून घेऊया। एकदम बारीक अशी आपली बुंदी रेडी झालेली आहे। तर 1 मिनिट पेक्षा पण कमी वेळात ही बुंदी शिजून निघते किंवा फ्राय। तर आता आपण ही बुंदी काढून घेऊया। चला, तर आता दुसरी सुद्धा बॅच आपली बुंदीची रेडी झालेली आहे, तुम्ही बघू शकता एकदम छान अशी बुंदी आपली पडलेली आहे।
तर आपण लगेच आता पाक बनवून घेणार आहे. तर तुम्हाला मी साखरेचं प्रमाण दाखवते. 1/3 कप आपण इथे साखर घेतलेली आहे, म्हणजे एका कपापेक्षा थोडीशी कमी आहे. अर्धा कप पाणी. चला, आणि आता आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचंय. शुगर मस्त मेल्ट करून घ्यायची आपल्याला. आणि अगदी थोडासा कलर आपण ह्याच्यात पण ऍड करणार आहे. आपल्या पाकाला मस्त अशी उकळी आली. ह्याला काही तार वगैरे येऊन द्यायची गरज नाहीये, कारण हे लाडू मी अगदी थोडे बनवले, त्यामुळे याला जास्त दिवस मी ठेवणार नाहीये. 1-2-3 दिवसात हे लाडू संपून जाते. तुम्हालाही माहिती आहे किती थोडीशी मी क्वांटिटी घेतली, कारण आमच्याकडे गोड जास्त आवडत नाही. तर ही बुंदी आपण आता ह्याच्यामध्ये घालून घेऊया. छान मिक्स करून घ्यायची आपल्याला. ती बुंदी एकदम मंद गॅसवरती आपल्याला शिजू द्यायची. हे पाकामध्ये ही बरोबर पाक ओसून घेईल आणि एकदम लाडूंसाठी, मला जर जास्त दिवसांसाठी लाडू ठेवायचे असतील तर मात्र पाक तुम्ही व्यवस्थित, जो 2 तारी 3 तारी पाक असतो तर तसा पाक घ्यावा लागतो लाडूंसाठी. मी सुद्धा हे फर्स्ट अटेम्प्ट आहे माझं हे बुंदीचं. सुरुवातीला मी सांगितलं असतं तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला नसता, तरी सुद्धा मी मध्येच सांगितलंय. असो, तर तुम्ही बघितल्याप्रमाणे आपली बुंदीने पाक जो आहे, आणि साखर तुम्हाला हवी तर तुम्ही 1 कप सुद्धा वापरू शकता. आमच्याकडे गोड कमी आवडतं म्हणून मी कमी साखर घातलेली आहे. अगदी 1 छोटा चमचाभर मी पाणी ऍड करते ह्याच्यामध्ये आणि हे झाकून ठेवणार आहे. चला, आता आपण हे झाकण काढून घेऊया. तुम्ही बघू शकता बुंदी. आता आपण ह्याच्यामध्ये घालणार आहे ही वेलची पूड आणि छान मिक्स करून घ्यायचं आपल्याला. आता ह्याच्यामध्ये आपण थोडंसं तूप ऍड करणार आहे. आणि आता हे जे बुंदी आहे ते आपली रेडी झालेली आहे लाडू बांधण्यासाठी. तर आपण ह्याला एका प्लेटमध्ये काढूया आणि थंड करायला ठेवूया. आणि आता ह्याच्यामध्ये आपण थोडे थोडे ड्रायफ्रुट्स मिक्स करणार आहे. आणि छान मिक्स करून घ्यायचं आपल्याला. आपण मोदक करून घेऊया. आता मोदकाला पहिलं मी ऑइल लावून घेतलंय. तर साच्याला मी ऑइल लावून घेतलंय आणि ह्याच्यामध्ये आपण हे पिस्ता आणि बदाम ठेवलेले. तर थोडं थोडं जे मिश्रण आहे आपलं बुंदीचं ते आपण ह्याच्यात घालून घेणार आहे. कट केलेला आहे आणि हा कट आपण ह्याच्यामध्ये ठेवणार आहोत. आणि ह्याला व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आहे. आणि परत खालच्या बाजूने आपल्याला हे जे मिश्रण आहे आपलं लाडूचं, चला, आणि सगळ्यात आधी आपल्याला आपला हा मोदक ओपन करून बघायचा आहे. तुम्ही बघू शकता मस्त असा गुलाबजाम आतमध्ये आहे आणि भारी लागणार आहे खाण्यासाठी. तर तुम्ही बघू शकता. मी हा असाच मोदक ठेवते. मला आधी बाप्पांना दाखवायचं आमच्या. तर हे बुंदीचं माझं फर्स्ट अटेम्प्ट होतं, त्यामुळे जर थोडेफार इकडे तिकडे झालं असेल तर तुम्ही समजून घ्या. वाटली ही रेसिपी मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला, आता हा नैवेद्य मी गणपती बाप्पांना पहिले दाखवते. तुम्ही पण या खायला.